काँग्रेस म्हणतायत की धनंजय मुंडेंचा राजीनामा मुख्यमंत्र्यांनी का घ्यावा, अजित पवारांनी तो घेतला पाहिजे, त्यांनी ते मान्य केलं पाहिजे। सुरेश धसला काय वाटतंय त्याला मला काही त्याच्याशी घेणं देणं नाही। मी या सरकारमध्ये भाजपच्या बरोबर भाजपच्या वरिष्ठ नेत्यांशी मी चर्चा करत असतो। त्यांच्याशी चर्चा करून महायुतीचं सरकार व्यवस्थित पुढे काम करावं, त्याच्यामध्ये एकनाथराव शिंदेंची पण महत्वाची भूमिका आहे। त्याच्यावर आम्ही निर्णय घेताना आम्ही प्रमुख लोक बसतो आणि निर्णय घेत असतो। असं वेगवेगळ्या पक्षातले खालचे कार्यकर्ते बोलायला लागले तर त्याला काही अंतच राहणार नाही। त्याच्या संदर्भामध्ये जी भूमिका असेल ते अमित शहा आम्हाला सांगतील, भाजपची आम्हाला देवेंद्र फडणवीस साहेब सांगतील, आम्हाला चंद्रशेखर बावनकुळे साहेब सांगतील, आम्हाला नड्डाजी सांगतील। हे बरोबर आहे ना। परंतु दादा धनंजय मुंडे हे सातत्यानं माध्यमांवरती खापर फोडतात। एकीकडे महायुती मीडिया ट्रायल सुरू आहे, परंतु महायुतीचे नेते मंडळी जे आहेत ते धनंजय मुंडेवरती आणि वाल्मिकांवरती आरोप महामंडळ नेते मंडळी नाही, खालचे कार्यकर्ते नेते मंडळींशी मी संपर्कात आहे। तुम्ही कुणाला नेते समजता ते मला माहिती नाही। सुरेश धस काय बोलते मला इथं देणं नाही असं बोलत तुमच्याबद्दल एकेरी भाषेत त्यांनी वक्तव्य केलं अजित पवार। नाही, ते बोलू शकतात। अजितदादा हे 7 वेळा उपमुख्यमंत्री राहिलेले, माझे सुद्धा काही काळ ते नेते राहिलेले। सुरेश धस ते मला म्हणू शकतात, माझा एकेरी उल्लेख करू शकतात। त्यांचं माझ्यापेक्षा वय जास्त आहे। अजितदादाचं समथिंग 65च्या आसपास वय आहे, माझं 54च वय आहे। मी लहान माणूस आहे, त्याच्यामुळं मला एकेरी उल्लेख केला काय, अरे तुरे बोलले काय किंवा जास्त जोरात बोलले काय, त्याचं मला काही वाटत नाही। मी त्यांच्याबरोबर असताना बोललेले मी सांगतो ना, अजितदादा रागारागात बोलतात पण नंतर मात्र प्रेम करतात, त्याच्यामुळे अडचण नाही। पण एवढं प्रेम करू नये दादांनी 63 कोटी उचलणाऱ्यांवर, अशी माझी विनंती हो। मी फक्त फडणवीस नड्डा शहा यांच्या झालं ते मी बोललो ना, ते बरोबर आहे। दादा बोलतात ते बरोबर आहे। फडणवीस साहेबांशी बोलू शकतात, नड्डा साहेब ते ज्येष्ठ म्हणजे महायुतीचे एक प्रमुख घटक आहेत। ते जर त्यांना कोणाबद्दल काही बोलायचं असेल, मी तर काही त्यांच्यावरती बोललो नाही। माझ्याकडून चुकून एकदा एकेरी उल्लेख केला होता, मी माफी मागितली होती। आणि ते जे आहेत ते बरोबर आहे, नड्डा साहेब, अमित शहा साहेब किंवा मोदी साहेब आणि फडणवीस साहेब किंवा आमचे राज्याचे जे महसूल मंत्री आणि प्रदेशाध्यक्ष आहेत त्यांच्याकडे ते बोलू शकतील। बाकीच्यांना, आम्हाला छोट्या कार्यकर्त्यांना दादांनी बोलण्याचं काय कारण? धनंजय मुंडे म्हणतात की माझ्या राजीनाम्याची मागणी कोणीही केली नाही। आम्ही सुद्धा नाही केली। मी कुठं राजीनामा केला, फक्त एवढं म्हणतो ही एवढं कस काय उचललं, एवढं म्हणणं बाबा। आता याचं उत्तर द्या म्हणा एक्स पालकमंत्र्यांना।